कसं आहे ना साळगावकर, मागच्या काही दिवसांपासून तुझ्याविषयी एक मत तयार केलं होतं मी. म्हणजे कदाचित तुझ्याकडे ना देशपांडे सरांच्या तत्वांच्या चष्म्या आडून बघत होते म्हणून असेल कदाचित. पण त्यामुळे तुमच्या दोघांचं एकमेकांवर असणारं प्रेम समजून घेण्यात खूप कमी पडले मी. आणि त्या दिवशी खूप वाईट वागले तुझ्याशी. तुला तुला खूप वाईट बोलले. चुकलं माझं. तुझ्या तोंडावर दार बंद केलं मी. रागाच्या भरात मी विसरूनच गेले की तू आमच्यासाठी किती किती आणि काय काय केलेलं आहेस. शलाकाच्या लग्नाच्या वेळी केवढी मदत केलीस. सानिका कार्तिक यांच्या लग्नाच्या वेळी किती मदत केलीस. हे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते त्यावेळेस किती धावपळ केलीस तू आमच्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं, आज दीदी सुखरूप घरी आली आहे ती फक्त तुझ्यामुळे. तू माणूस म्हणून खूप चांगला आहेस साळगावकर. तुमच्या आडीनिडीला कायम मदतीला धावून आलायस. एक नातेवाईक करणार नाही ना एवढं तू आमच्यासाठी केलंस. तुमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. सगळं मान्य आहे मला, सगळं पटतंय मला. तरीही एक प्रश्न पडलेला आहे साळगावकर. तुझे हे वसुलीचं काम करतोस त्याचं काय रे? तू आयुष्यभर हे वसुलीचंच काम करत राहणार आहेस का? पण हे असं लोकांच्या शिव्याशाप घेऊन त्यांची हाय घेऊन आयुष्य मार्गी लागेल असं वाटतं का तुला? काय होतं ना की या सगळ्याची झळ कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्या कुटुंबावर पडत असते. आणि मला एक सांग, तुझ्यामुळे तुझ्या कुटुंबाला त्रास झालेला चालणार आहे का तुला? आणखी एक गोष्ट साळगावकर, तुझा हा पैसा कमवतोस ना हा गुंडगिरीच्या मार्गाने कमवतोस. आणि असा पैसा लाभतो असं वाटतं तुला? आई, अगं ते वसुली एजंट आहे आणि मी तुला सांगते ना, ते स्वतःहून हिंसा कधीच सुरू करत नाही. आणि तू आता म्हणालीस ना की ह्या अशा मार्गाने पैसा कमवून फक्त शिव्याशाप लागतात. आई, मी तुला खात्रीने सांगू शकते की इंद्राजींनी शिव्याशापांपेक्षा ना प्रेम कमवलंय, आदर कमवलाय. जी माणसं गरजू आहेत ना, इंद्राजी त्यांना मदत करतात, स्वतःहून मदत करतात, कुठलीही अपेक्षा न ठेवता. अनेक अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी मदत केली आहे. आणि आई, मॅडम, काकूंच्या मनात माझ्याबद्दल जे काही प्रश्न असतील ते त्यांना प्लीज विचारू द्या. हो इंद्राजी, पण तुम्ही स्वतःबद्दल कधीच बोलत नाही. त्यामुळे प्लीज आता मला बोलू द्या. तुम्ही काय काय करताय हे सगळ्यांना कळायला हवं. काकू, तुम्हाला जो प्रश्न पडला तो अगदी बरोबर आहे. जगातल्या कुठल्याही मुलीच्या आईला हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. मी मान्य करतो, माझ्या कामात हिंसा होते. पण काकू, कुठे जर काही चुकीचं घडत असेल, कोणावर अन्याय होत असेल तर मला बघवत नाही, राहवत नाही मला.
आणि राहिला प्रश्न हे काम सोडण्याबद्दल, तर हे काम मी असं एकदम एका झटक्यात नाही सोडू शकत काकू. कारण ह्या कामावर माझं घर चालतं. एक सांगू, तू जर आयुष्यभर हेच काम करत राहिलास तर तुझे देशपांडे सर तुमच्या दोघांचंही नातं कधीच मान्य करणार नाहीत. काकू, मी हे काम कायम करत राहीन असं माझं म्हणणं नाहीच आहे. घरच्या परिस्थितीमुळे मला हे काम करावं लागतंय. काकू, मी लहान होतो जेव्हा माझे बाबा वारले. घराची जबाबदारी घेणारं कोणीच नव्हतं आणि सगळी जबाबदारी माझ्यावर आली. चांगलं शिक्षण घेतलेलं असतानाही काम शोधत असताना जबाबदारीमुळे मी काम शोधता शोधता अपघाताने या क्षेत्रात पडलो. काकू, मी चांगलं काम शोधण्याचा प्रयत्न करेन नाही, पण मी कुठेही असो, काम कोणतंही करत असेल, माझं अंतिम ध्येय एकच असणार आहे. दीपिका मॅडमना आयुष्यभर आनंदी ठेवणं. मी तुम्हाला शब्द देतो काकू, दीपिका मॅडमना मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आनंदी ठेवेन. मॅडमच्या चेहऱ्यावरचं हे हसू मी कधीच मावळू देणार नाही. साळगावकर, तुमचं एकमेकांवर खरं खुरं खूप प्रेम आहे हे मला त्याच दिवशी लक्षात आलं होतं ज्या दिवशी तू दीपूला लिहिलेलं पत्र मी वाचलं होतं. आणि त्या दिवशी दीदी घरी आली, उशिरापर्यंत घराच्या खाली थांबला होतास. का? तर दीपूशी 2 शब्द बोलता यावेत म्हणून. आणि बोललास तेही काय बोललास? कशा आहात तुम्ही? त्या दिवशी तुमच्या दोघांना बघून तुमच्या प्रेमाबद्दल खात्री पटली होती माझी. खरं सांगू, इतकं प्रेम करणारा जोडीदार लाभायला भाग्य लागतं. अरे बघत काय बसलास? संपव आता. तू काय परकायस का आता? चल घे, सुरू कर. दीपू, साळगावकर साठी आणखी पुऱ्या आण. हा, मी रस आणते. बापरे, झालं बाबा एकदाच सामान शिफ्ट. फायनली मोठी बेडरूम, मोठा बेड. तू वेडी आहेस का थोडी? आता काय झालं? अगं प्रेग्नेंट आहेस ना तू, मग उड्या काय मारतेस? इतर वेळी माझ्या मागे कॅसेट लावतेस, मी प्रेग्नेंट आहे माझी काळजी घे, मी प्रेग्नेंट आहे माझी काळजी घे. मग आता काय झालं? काय करू? कार्तिकला एकदाच सांगून टाकू का की मी प्रेग्नंट नाहीये आणि प्रेग्नंट होण्याचं नाटक करतेय? ही गोष्ट आता लपवून ठेवणं खूप अवघड जातंय. अगे बोल ना काहीतरी. बेबू किती प्रश्न विचारशील रे? बास ना, आता मला आराम करू दे. ए आराम बिराम काही नाही, हे सामान लावायला मदत कर मला. हे बघ, हे आवर, नाहीतर मी पसारा करून टाकीन ना सगळं, आधीच सांगतोय. कपडे लाव. हे घे. उघडून दे. पिशवी पण उघडता येत नाही ना तुला? हे घे. करू नको, घे लाव. हे घे. नीट दे. नीटच देतोय, हे घे. दे. हे बेबू, हा वरचा कप्पा माझा. घे, सगळे कप्पे तूच घे. हा, हे घे. भास ना. अरे तुझीच साडी आहे.
हे घे माझे कपडे. बेबू हे बघ. शी, दादा लाल कलरचा टॉवेल वापरतो. येडपट आहेस का? ओढणी. दादा ओढणी वापरतो. बावळट आहेस का तू? ओढणी भाऊजींच्या कपाटात. बेबू, मी तुला म्हंटल होतं ना भाऊजींच्या आयुष्यामध्ये कुणीतरी मुलगी आहे. प्रूफ. म्हणजे आता दादाचं लग्न होणार, तो परत या बेडरूम मध्ये येणार. हे सानू ऐक ना, आपण आपलं सामान ना आत्ता शिफ्ट करू आपल्या बेडरूम मध्ये. काय ना त्याचं लग्न झाल्यानंतर ना परत मलाच हे सगळं सामान शिफ्ट करायचंय. त्याची गरज नाहीये. म्हणजे बेबू तू टेन्शन नको घेऊस. ही रूम ना आता परमनंटली आपलीच राहील. भाऊजींच्या आयुष्यामध्ये जी कोणी मुलगी आहे ना तिला मी या घरामध्ये येऊनच देणार नाही. रादर मी भाऊजींचं लग्नच होऊ देणार नाही. बापरे, म्हणजे तू काय करणार आहेस? सांगते पण त्याआधी ना भाऊजींच्या आयुष्यामध्ये ही जी कोणी मुलगी आहे ना तिला लवकर शोधायला हवं. एकदा का ती मुलगी कोण आहे समजलं ना मग आपल्याला हवं तसंच घडणार. सानू यार, किती वेळ आंघोळ करतेस? माझं शर्टचं बटन तुटलंय यार, लावून दे ना. 10 मिनिटं थांब, आलेच मी. तोपर्यंत सुईत धागा होऊन ठेव. काय करतो प्रयत्न. अगं सानू, नाही जमत आहे मला हे. प्रयत्न करतो, प्रयत्नार्थी परमेश्वर. ऑलमोस्ट जमत. काय मस्त मुक्ता, तू थोडीशी वेडी आहेस का ग? निघ काय ना. ए सांगतो, राग माझ्या नाही काढायचा. गप्प बस म्हटलं तुला. काय करतेस? मी ना लगोरी खेळतोय, येतच खेळायला? खूप टोकेरी आहे घरी. अशी एक दिन ना टोके रे लगोरी. जा म्हटलं ना तुला, जा निघ. ओके बाय. हा बाय, तर बाय. मुक्त 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 ऐक ना प्लीज प्लीज प्लीज, मला सुईत धागा होऊन द्या ना यार, प्लीज. असली कामं मला नाही सांगायची. अरे यार, तुला सुईत धागाच व्हायला सांगितलंय फक्त मी. कर ना प्लीज. एक काम कर, तू कर. तुला नाही जमलं तर मी ओळख. अगं मला नाही जमत आहे म्हणून सांगतोय तुला, करून दे ना. अरे करून तर दाखव यार, इंटरेस्टिंग ब्लॉग होईल. प्लीज प्लीज. अशी सुईट टोचीन ना तुला. व्लॉग वगैरे काय करायचं नाही, आधीच सांगतोय. मीच करतो प्रयत्न. कार्तिक साळगावकर सक्सेस होणार ह्याच्यात. गप्प बस म्हटलं तुला. ऐक ना, ही कामं तू का करतोयस? कारण गेले 2 तास माझी बायका अंघोळ करत बसली. तुझ्याच्यानी काय हे जमणार नाही सुईत धागा होणं. तू प्रयत्न कर. व्लॉग मस्त होता एकदम, आणि खूप शॉर्ट्स मिळालेत. गप्प बस गे. गिफ्ट मिळाले जरा. काय जमतंय की नाही कार्तिक? ए दादू, दादू साधा सुईत धागा होता येत नाहीये. तू एक काम कर ना, अख्ख्या ठाण्यामध्ये बोर्ड लाव, कार्तिक साळगावकरला सुईत धागा होता येत नाही. मंद. दादू सांग ना यार. कार्तिक, काय एवढ्याशा गोष्टीसाठी चिडतोयस? दे, मी होऊन देतो. तुला काही जमणार नाही, उगाचच हिरोगिरी करू नको.
दादू एका सेकंदात तू सुईत दागावलास. कसं जमतं तुला? मला सुईत धागा सुद्धा होता येतो आणि कामचुकार लोकांना सुईत टोचता सुद्धा येतो. वाव, दादूची बायको किती लकी असेल ना. दादूला सगळं येतं, म्हणजे तिला काय काम करायची गरजच नाही. नाहीतर तू तिकडे काय बघते, तिला कळलं ना फाडून खाईल तुला. कार्टूनच आमच्या घरामध्ये. सानू किती वेळ अंघोळ करतेस ग? बघा नाही तर आता दादा लग्न करेल, नवीन सून आणेल घरामध्ये. काय देशपांडेंच्या घरात कोणी आहे का? अगं बाई, आलात तुम्ही? या या या. अरे अरे हो हो हो, मला ठेवतो मी. हो द्या हो. हळू. या. कसा झाला प्रवास? प्रवास उत्तम, छान एकदम. अगं दीपू कुठे आहे? ती ना भाजी आणायला गेलीये. होय का? हा. वा. हो हो. बस. मग दीदी कसं वाटतंय? छान वाटतंय. खूप वर्षांनी गेले ना कुलदैवताला, आणि छान दर्शन झालं. एक गंमत आठवली. तासाभराच्या प्रवासासाठी दीदीला घेऊन जायचो तेव्हा अगदी गाडी लागायची तिला ग. आता एवढा लांबचा प्रवास करून आलो, काही त्रास झाला नाही तिला, एकदम ठणठणीत. काय दीदी? अरे वा. वा. छान. अगं आपले ते हे भेटले होते, आपल्या कुळाचे भटजी, नाडकर्णी बुवा. अगं बाई. हो तर. हो का? हो. काय काय म्हणाले हो? ते म्हणत होते आता तुमच्या तिन्ही मुली मोठ्या झालेल्या आहेत, प्रगती केली आहे त्या तिघांनी, किंवा एक सत्यनारायणाची पूजा घालून टाकूया. मला वाटतं आपण उद्याच पूजा घालूया. हा अगं बाई, उद्याच म्हणताय का? हो हो चालेल ना. तसंही माझ्या मनात होतच, आपण एक महापूजा घालूयात. आणि ना सानिकाला तिसरा संपत आलाय, तर तिच्या चोरोटी भरण्याचा कार्यक्रमही करायचाच होता ना आपल्याला. हो चालेल की. अरे हो, कुलदेवतेचा प्रसाद आणलाय, देतो. अगं बघ तो. हा घे घे, आणि आपल्या देवासमोर ठेव. हो. मी आवरून येते. हो ये ये ये. अगं हे घेऊन जा, ठेव तू सावकाश. काळजी करू नकोस, प्रगती आहे, येईल हळूहळू. मला ती तुला सांगतो, दीदीला खूप निवांत वाटला तिथे. छान हवामान होतं, सुधरेल ती याच्यातून हळूहळू. आणि कसं आहे, आपली दीदी कमी बोलणारी असली तरी खमकी आहे. होईल, बरी होईल. अहो, तुम्ही दीपूची पत्रिका दाखवली का त्यांना? अहो काय झालं, दाखवलीत का? नाही दाखवली. ते म्हणाले दीपूची पत्रिका उत्तम आहे, ग्रहमान चांगला आहे, पण पुढे जाऊन थोडासा त्रास होईल. तुला माहिती आहे माझा या गोष्टींवर अजिबात विश्वास नाहीये. आता म्हणत होते माझे आणि दीपूचे भविष्यात खूप मोठे वाद होतील. मला कळत नाही
माझा आणि दीपूचा काय वाद होणार आहे एवढा? आणि आमचा वाद होणं शक्य तरी आहे का मला सांग? आमचं एकमेकांवर खूप मनापासून प्रेम आहे. इंद्रजित साळगावकर म्हणजेच इंद्रा. बाबा कधीच मान्य करणार नाही तुमचं हे नातं.